नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नम्रता ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. नम्रता म्हणते, ईश्वरी तू मला एक गोष्ट सांग बरं आधी, तू तुझं संपूर्ण आयुष्य राकेशजी सोबत घालवू शकतेस का? माहिती का ईश्वरी, तुला राकेशजी सोबत पूर्ण आयुष्य काढायचं आहे, पूर्ण आयुष्यभर राहायचं आहे. तू हे करू शकते का? त्या विचार कर या गोष्टीचा आणि मग निर्णय घे. अशी सहजासहजी तू निर्णय घेऊ नको. तर आता ईश्वरी या गोष्टीचा विचारच करत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते की खरंच मी राकेशजींसोबत कसं काय एवढं आयुष्य घालवू, त्यांच्यासोबत एवढं कसं काय माझं आयुष्य त्यांच्यापणाला लावू, असं ती विचार करत असते. नम्रताच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे म्हणून तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता नम्रता लगेच म्हणते, हे बघ येशू, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. योग्य तो विचार कर आणि योग्य तो निर्णय घे. अजूनही वेळ आपल्या हातात आहे. अमूने आता ईश्वरीला व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे अर्णव त्याची तयारी करत असताना आता तिथे आकाश येतो आणि आकाश म्हणतो आता अर्णवला, दादा मला नम्रताचा कॉल आला होता. तेव्हा आता अर्णव म्हणतो, काय ईश्वरी? तेव्हा आता आकाश सांगतो की ईश्वरीने राकेशजी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असं सांगताच आता अर्णवला एवढा मोठा धक्का बसतो. अर्णवच्या तर पायाखालची जमीन सरकते. त्याला काय करावं काही सुचत नसतो. म्हणजे त्याचा माइंड पूर्ण स्लो झालेला असतो. तो म्हणतो, काय ईश्वरी लग्न करते तर राकेशजी सोबत? कोण, कसा, काय आणि त्याच्यासोबत लग्न करते असं तो आता विचार करत असतो. आता अर्णवला पाहून आकाशलाही समजलेलं असतं की दादाला खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्याला माहिती असतं की अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी आहे. तर आता ईश्वरीने आता लग्नाला होकार दिलेला आहे. तर आता अर्णवसुद्धा लावण्याला त्याच्या लग्नासोबत होकार देईल का, की लावण्यासोबत लग्न करायला तयार होईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. की आता आकाश आणि नम्रता दोघं मिळून आता ईश्वरी आणि अर्णवला जवळ आणणार, एकत्र आणणार, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.